माळगळा गोपीचंदन दिला तुळशी माळगळा गोपीचंदन दिला विठ्ठल 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 ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सियावर रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज कृष्ण कन्हैया लाल की आप अपने गुरुदेव की आप अपने माता पिता बोलो रे भाई सब हर हर महादेव आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळगळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळगळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा लोकाभिरामं रंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दूसर चरण संताजिया दूसर चरण संताजिया बाबा
कृपादानी गतेचा विचार शांता कृपादानी गतेचा विचार शांता कृपादानी गतेचा विचार शांता कृपादानी गतेचा विचार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे वार करे दंताचा यावर करे दंताचा यावर करे दंताचा यावर करे दंताचा मस्तक हे पायावरी वार करे दंताचा यावर करे दंताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा भगवान परमात्म्याची आवड प्रतिपादन करणारा आजचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला एकनाथ महाराज तुम्हा आम्हाला भगवान परमात्म्याला काय आवडतं याचं चिंतन करत आहेत. महाराज सांगतात आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवान परमात्म्याचे आवडते आपण व्हावे असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर भगवान परमात्म्याला काय आवडतं त्या पद्धतीने आपण भक्ती केली पाहिजे. महाराज सांगतात देवाला काय आवडतं आपण काय केलं पाहिजे. भगवान परमात्म्याला त्याचं नामस्मरण केलेलं आवडतो नामधारक आवडतो. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस देवाचं भजन करणारा नामधारक परमात्म्याला आवडतो. आणखी देवाला काय आवडतो तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ परिधान केलेला भगवान परमात्म्याला आवडतो. कपाळाला गोपीचंदन टिळा लावलेला भगवान परमात्म्याला आवडतो. आणि साधू संतांबद्दल अंतकरणामध्ये पवित्र भावना आदर सन्मान असलेला व्यक्ती भगवान परमात्म्याला आवडतो. आणखी काय देवाला आवडतो आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी अन नाही. आषाढी आणि कार्तिकी भगवान परमात्म्याची जी वारी आहे आपण प्रत्येक जण जात असतो. आत्ताच एकादशी होऊन गेली आषाढीची. देवाला ती खूप आवडते आणि वारी जो करतो ना तो वारकरी देवाला आवडतो. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी अन नाही. याच्यापेक्षा वेगळं साधन या मृत्यू लोकामध्ये नाही. आणि असं जो नित्य नियमाने करतो तो जगाला तर पूज्य ठरतोच पण तो भगवान परमात्म्याला सुद्धा प्रिय ठरतो. एका जनार्दनी ऐसा ज्याचानी तो देवा परम पूज्य जगी. तो जगतालाही पूज्यच आहे पण भगवान परमात्म्याला सुद्धा तो पूज्य ठरतो. असा साधा सरळ अभंगाचा भाव. विठ्ठल 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 विठ्ठल
अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसहा परिचय परिहार देणं अगत्याचा तो असा. भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आणि जनता जनार्दनाच्या सहकार्याने संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण गेली 97 वर्ष आपण या ठिकाणी पूर्णत्वाकडे नेली. आणि हे बरोबर ना 98 वर्ष आहे. 98 वर्षामध्ये ही पहिल्या दिवसाची सेवा म्हणजेच परमात्म्याची सेवा करण्याची संधी माझ्याकडे ग्रामस्थांच्या वतीने सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने आमचे मित्र संतोष दादा यांनी ही सेवा माझ्याकडे सुपूर्त केली. आणि आजच्या सेवेचे मानकरी मोरेश्वर दादा यांनी ही सेवा आपल्याकडे मागून घेतली. म्हणून दोघांनाही मनापासून धन्यवाद देईन. आणि ग्रामस्थांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने आलेली ही सेवा आहे. अखंड अविरतपणे आपल्या गावामध्ये संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह प्रथमतः या नारदाच्या गादीवरून ज्यांनी या सप्ताहाला सुरुवात केली किंबहुना ज्यांनी हे रोपटं लावलं या गादीवरून प्रथमतः त्यांना मी वंदन करतो. आणि आतापर्यंत ज्यांनी सांभाळलं त्यांना सुद्धा या गादीवरून मी नमस्कार करतो. विठाला विठाला सप्ताह सुरू करणं सोपं आहे पण 98 वर्षापर्यंत टिकवणं बाबा फार कठीण आहे. आणि ती गोष्ट वडघर ग्रामस्थांनी सांभाळली. याला पण ग्रामस्थ मंडळ कारणीभूत आहे. आणि त्याच पद्धतीने आपण जर विचार केला तर या गावातील भजनी मंडळांनी हा उपक्रम या ठिकाणी अविरतपणे तुम्ही राबवत ठेवला. म्हणून सगळ्यांना मनापासून धन्यवाद करतो. जास्त परिहार काही देत बसत नाही. कीर्तनाकरता निवडलेला अभंग एकनाथ महाराज आहे. एकनाथ महाराज आजच्या अभंगातून भगवान परमात्म्याला काय आवडतं याचं चिंतन करतात. या अभंगामध्ये आवडीचे 6 प्रकार एकनाथ महाराज प्रतिपादन करतायत. विठाला विठाला एकनाथ महाराजांना काय आवडतं याचं चिंतन भगवान परमात्म्याला काय आवडतं याचं चिंतन एकनाथ महाराज आजच्या अभंगातून करतायत. आपण तसं जर पाहायला गेलं तर प्रत्येकाची आवड निवड ही भिन्न असते. या जगाचा विचार जर केला तर 3 जण या मृत्यूलोकामध्ये येत असतात. एक भगवान परमात्मा या मृत्यूलोकामध्ये येत असतो. संतही या मृत्यूलोकामध्ये येत असतात. आणि तुम्ही आम्ही सुद्धा या मृत्यूलोकामध्ये येतो. मग या ठिकाणी आल्यानंतर जीवाची आवड वेगळी आहे. या ठिकाणी आल्यानंतर साधूची आवड वेगळी आहे. आणि इथं आल्यानंतर भगवान परमात्म्याची आवड सुद्धा वेगळी आहे. म्हणजे जीवाला काय आवडतं, साधूला काय आवडतं आणि देवाला काय आवडतं याचा विचार आपल्याला करायचा आहे. विठाला विठाला जीवाला या ठिकाणी या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर काय आवडतं. महाराज सांगतात या मृत्यूलोकामध्ये जेव्हा जीव येतो ना त्या जीवाला संसार आवडतो. या जीवाला विषय आवडतात. म्हणून या ठिकाणी संत मंडळी आपल्या आवडीचा विषय या ठिकाणी मांडत नाही बरं का. आपल्या आवडीचा विषय या ठिकाणी मांडत नाही. का तर आपली जी आवड आहे ही परिच्छिन्न आहे दादा. आपली आवड ही परिच्छिन्न आहे. आपली आवड ही व्यापक स्वरूपाची नाही. आपली आवड ही कालाने परिच्छिन्न आहे. आपली आवड ही देशाने परिच्छिन्न आहे. आपली आवड ही वयाने परिच्छिन्न आहे. आपली आवड ही परिस्थितीने परिच्छिन्न आहे. विठाला विठाला मानवाचा विचार केला, जीवाचा विचार केला तर आपली आवड ही परिच्छिन्न आहे. आपली आवड देशाने बदलणारी आवड आहे दादा. आपली आवड देशाने बदलते. तुम्ही म्हणा देशाने बदलते म्हणजे आता वारी करता भरपूर मंडळी गेली. कुठं? पंढरपुरामध्ये. म्हणजे आपला देश बदलला. म्हणजे आपलं स्थान बदललं. आम्ही वडघरमधून पंढरपुरात गेलो. आता पंढरपुरात गेलेला माणूस भगवंताच्या संतांच्या सानिध्यात गेलेल्या माणसाला काय आवडतं तिथं गेल्यानंतर? त्याला भजन करावं वाटतं. तिथं हरिपाठ करावं वाटतो. कुठेतरी कीर्तन श्रवण करावं वाटतं. बरोबर ना? तिथं गेल्यानंतर माणसाची आवड बदलली जाते. तिथं गेलेल्या माणसाला भजन ऐकावं वाटतं, कीर्तन ऐकावं वाटतं, कुठेतरी हरिपाठ करावं वाटतो. देश बदलला की आवड बदलते. बरोबर की नाही?
पण तेवढीच आषाढी वारी संपली आणि माणसं घरी आली. आता देशाने आवड बदलली गेली. आता हरिपाठ नको, काकडा नको, आता कीर्तन नको. विठाला विठाला आपली आवड ही देशाने बदलली जाते, देशाने परिच्छिन्न आहे. पंढरपुरामध्ये जे आवडत होतं ते या ठिकाणी आपल्या गावाला आल्यानंतर आम्हाला आवडेलच असं सांगता येत नाही. म्हणजे आमची आवड ही देशाने परिच्छिन्न आहे, आमची आवड ही कालाने परिच्छिन्न आहे. काल बदलला की आवड बदलली जाते, बरोबर की नाही? भूतकाळामध्ये जे आम्हाला आवडत होतं आता ते वर्तमान काळामध्ये आवडत असेल की नाही सांगता येत नाही. आणि आता जे वर्तमान काळामध्ये जे आम्हाला आवडतं भविष्यात ते आम्हाला आवडेल की नाही सांगता येत नाही, बरोबर की नाही शिवम? म्हणजे आता वर्तमानात तुला जे आवडतं भविष्यात तुला ते पुढे आवडेल की नाही सांगता येत नाही. म्हणजेच आमची आवड ही कालाने परिच्छिन्न आहे, आमची आवड ही देशाने परिच्छिन्न आहे, आमची आवड परिस्थितीने परिच्छिन्न आहे. परिस्थिती बदलली की माणसाची आवड बदलली जाते. पूर्वी आपल्याकडे महाराज पैसा नव्हता, गाडी नव्हती, बंगला नव्हता, गरीब परिस्थिती असल्यामुळे आम्हाला साधं राहणीमान आवडत होतं. आता परिस्थिती बदलली गेली, आता आमची आवड निवड सुद्धा बदलली गेली. पूर्वी जसं खाणं आम्हाला आवडत होतं आता रोज पंचपक्वान्न. विठाला विठाला पूर्वी माणसं महाराज कोंडा खायची, कोंडा. जुनी माणसं सांगायची तेव्हा भाकरी सुद्धा मिळत नव्हत्या, तेव्हा काय मिळायचं? कोंडा. आहे ना शब्द तुमच्याकडे? कोंडा केला जायचा महाराज. आता खातील? आता कोंडा दिला तर फेकून देतील महाराज, धोंडात दाखवतील. विठाला विठाला म्हणजे आमची परिस्थिती बदलली गेली, आमची आवड सुद्धा बदलली गेली महाराज. आमची आवड देशाने बदलली, आमची आवड कालाने बदलली, आमची आवड परिस्थितीने बदलली, आमची आवड वयाने बदलली. वय बदललं की माणसाची आवड बदलली जाते. मी तुम्हाला विचारतो, लहानपणामध्ये जे आवडत होतं ते आता आवडतं का? लहानपणामध्ये आम्ही जेव्हा लहान होतो किंवा आपण सगळे लहान होतो तेव्हा आपल्याला काय आवडायचं? माऊली ज्ञानोबारे वर्णन करतात. पहिली बाळ तसे आई बाहेची पिसे, मग श्रीमासे फुलोनी ठाकी. थोडं नॉर्मली गाताना माऊली ज्ञानोबारे वर्णन करतात, जेव्हा लहान आम्ही होतो ना त्यावेळेस आम्हाला फक्त आई आवडायची. काय बोलताना नको, गातानाच. लहान होतो तेव्हा आम्हाला फक्त आई आवडायची. मग जिथं आई जाईल त्या आईच्या पाठीमागे लेकरं तिच्या पदराला धरून चालायची. आई सांगायची, अरे मी शेतात चाललोय, तिकडे खूप ऊन आहे. पण लेकरू ऐकत नाही महाराज. आईला सांगायचं, आई तू जिथं जाशील तिथं मी. थोडा मोठा झाला मग अंगणामध्ये लेकरांच्या सोबत मित्रांच्या सोबत खेळायला लागला. मग आई जेवायला आवाज देते, मग तो आईला सांगतो, आई थांब जरा एक डाव संपू दे. आता थोडी आवड बदलली गेली, आता मित्रांमध्ये रमला गेला. आणि 25 वर्ष झाली, 25 वर्षाचा झाला की 4 अक्षदा डोक्यावर पडतात. मग माणसाची आवड बदलली जाते. मग आता आई आवडत नाही, आता मित्र आवडत नाही, आता स्वतःची पत्नी. विठाला विठाला आपली आवड ही देशाने परिच्छिन्न आहे, आपली आवड ही कालाने परिच्छिन्न आहे, आपली आवड ही वयाने परिच्छिन्न आहे, आपली आवड ही परिस्थितीने परिच्छिन्न आहे. म्हणून आपल्या आवडीचा विचार या ठिकाणी संत महात्मे करत नाही. आपल्याला संसाराव्यतिरिक्त दुसरं काही आवडत नाही. कधी वाटलं का हो या प्रपंचातून बाहेर निघावं आणि कुठेतरी भामचंद्र भंडार डोंगरावर जाऊन साधना करावी? वाटलं कधी? सुनील महाराज, आतापर्यंत एवढी वर्ष आम्ही संसार केला, या संसारातून कधीतरी निवृत्त व्हावं असं वाटलं का आम्हाला?
आमच्या स्मशानात गोवऱ्या चालल्या तरी आम्हाला प्रपंच सुटत नाही. विठाला विठाला जीवाला संसार आवडतो, जीवाला संसारा व्यतिरिक्त दुसरं काही आवडत नाही महाराज. संसार एके संसार सायास करसी प्रपंच दिननेसी हरीसी न भजसी कौन्या गुणे. महाराज सांगतात त्याला रात्रंदिवस फक्त हाय संसार हाय संसार. महाराज किती त्याला सांगा भजन करा, परमात्म्याचं नामचिंतन करा, पण नाही, संसारा व्यतिरिक्त दुसरं काही त्याला सुचत नाही महाराज, काही सुचत नाही. एक उदाहरण मी ऐकले, सांगून जातो महाराज. तालुक्यामध्ये असे दोन महाराज कलाकार होऊन गेले. एक कीर्तनकार आणि एक सुंदर पखवाज वादक, दोघे भाऊ बरं का. संपूर्ण तालुक्यामध्ये त्याचं नाव होतं. ज्या गावात जावं महाराज त्या व्यक्तीचं तिथं नाव नाही असं नाही, पण त्याच्या अंतःकरणातून एवढंच वाटायचं की आपल्या आईला काय संसार सुटत नाही. एकदा आईकडनं आपल्याला परमार्थ करून घ्यायचंय. 75 वर्षाची त्याची आई आहे. त्यांनी विचार केला आपल्या आईकडनं परमार्थ करून घेतला पाहिजे, शेवटच्या काळाला का होईना पण देवाचं नामचिंतन आपल्या आईकडनं आपल्याला ऐकायचंय. त्यांनी महाराज काय केलं, एक दिवशी आईलाच घेतलं आणि मंदिराच्या पुढे उभं केलं आणि आईला विचारलं, आई हे काय आहे. सप्त्याचा मंडप होता आणि त्या मंडपाच्या बाहेर आईला उभं केलं आणि आईला विचारलं, आई हे काय आहे. आता आईने काय उत्तर द्यायला पाहिजे. आईने उत्तर द्यायला पाहिजे की हे महादेवाचं मंदिर आहे. मुलाचा हेतू एवढाच होता, मंदिराच्या पुढे उभं केलं की आईच्या मुखातून महादेवाचं मंदिर आहे एवढं निश्चित मुखाला येईल. पण आईने ते नाही सांगितलं महाराज, महादेवाचं मंदिर आहे हे नाही सांगितलं. आईने सांगितलं, बाळा जिथं गाव असतं तिथं हे आणि जिथं हे असतं तिथं गाव असतं. पोराने कपाळाला हात मारला. आईच्या मुखातून नामचिंतन घडावं, तिला परमार्थ घडावा म्हणून मंदिराच्या पुढे उभं केलं, पण प्रयोग फसला गेला. दुसऱ्या दिवशी विचार केला, अख्ख्या गावामध्ये निमंत्रण पाठवलं आणि सांगितलं उद्या माझ्याकडे जेवायला यायचं सगळ्यांनी. अख्ख्या गावामध्ये महाराज जाऊन सांगितलं, प्रत्येक घरोघरी सांगितलं, पण जाताना एक गोष्ट त्यांनी सांगितलं, बघा माझ्या आईला फक्त येता येता रामकृष्ण हरी एवढं म्हणायचं, तुम्ही काय म्हणायचं, बाकी काही करू नका. दुसऱ्या दिवशी महाराज भोजनाची मेजवानी आपल्या घरी ठेवली. आईला दरवाजात बसवली, खुर्ची टाकली आणि आई दरवाजात बसले आणि आईला सांगितले फक्त येणाऱ्या जाणाऱ्यांचं काय कर, स्वागत कर, बाकीचं आम्ही सांभाळतो. प्रत्येक माणूस त्या घरामध्ये प्रवेश करताना आईला सांगायचं, आई रामकृष्ण हरी. आता आईने काय सांगायला पाहिजे, बोलत चला रामकृष्ण हरी. आईने म्हटलं पाहिजे ना, पण आई रामकृष्ण हरी म्हणत नव्हती महाराज. आई काय म्हणायची, वेलकम वेलकम. 200 माणसं आतमध्ये गेली महाराज. 200 माणसं आईला रामकृष्ण हरी घातलं, पण आईने एकाला सुद्धा रामकृष्ण हरी घातला नाही, फक्त वेलकम एवढेच म्हणायची. मुलं नाराज झाली, अख्ख्या गावाला भोजन घातलं पण काही उपयोग झाला नाही. पुन्हा महाराज लोकांना सांगितलं, आता एक करा, जाता जाता पुन्हा रामकृष्ण हरी म्हणा, एकदा तरी तिच्या मुखातून रामकृष्ण हरीचं भजन मला ऐकायचंय. लोक जाता जाता पुन्हा आईला सांगायचे, आई रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जो जात होता तो आईला काय करायचा, रामकृष्ण हरी म्हणायचा, पण आई त्यांना रामकृष्ण हरी घालत नव्हती. ती काय म्हणायची, टाटा बाय बाय, विडाला विडाला. एवढा आपल्या जीवनामध्ये ठासून संसार भरलेला आहे महाराज. जीवाची आवड संसार आहे. जीव या प्रपंचामध्ये या विषयामध्ये गुंतलेला आहे. म्हणून या ठिकाणी जीवाच्या आवडीचा विषय एकनाथ महाराज मांडत नाही. जीवाला काय आवडतं, तर जीवाला संसार आवडतो, जीवाला विषय आवडतात महाराज. मग साधूला काय आवडतं, महाराज सांगतात साधूला फक्त देव, देवा व्यतिरिक्त दुसरं साधूला काही आवडत नाही. विठ्ठल साधू संतांना देवा व्यतिरिक्त दुसरं काही आवडत नाही महाराज. प्रपंचावर लाथ मारली त्यांनी, लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. ज्या संसाराला तुम्ही आम्ही चिटकलो ना, त्या संसाराची आसक्ती साधू संतांना नाही. साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये फक्त देवाला महत्व दिलं.
परमात्मा आपल्या जीवनामध्ये आपुला असा करून घेतला, देवा व्यतिरिक्त दुसरं काही साधूला आवडत नाही महाराज, साधूला काही आवडत नाही. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा. हीच माझी सत्यवाचा. देव पावयाची गेलो, 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 देव पावयाची गेलो. देव पायासी गेलो, 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 साधू संतांच्या जीवनामध्ये देवा व्यतिरिक्त दुसरं काही आवडत नाही संतांना. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. भगवान परमात्मा माझा आहे आणि मी परमात्म्याचा आहे, हा भाव संतांच्या ठिकाणी महाराज. साधू संतांना देवा व्यतिरिक्त दुसरं काही आवडत नाही. पण साधू संतांना विचारा, देव केवढा आवडतो तुम्हाला, देव केवढा आवडो, एवढा जर आम्ही जर विचार केला तर संतांच्या मुखातून ऐका. जीवाची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझ वाचोनी केशवा अनुनावडे, बहु आवडसी जीवा पासून या. महाराज सांगतात, आम्हाला परमात्मा किती आवडतो माहित आहे, आमच्या प्राणापेक्षाही जास्त आम्हाला देव आवडतो. विठ्ठल विठ्ठल. मी तुम्हाला विचारतो, आपल्या जीवनामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त काय आवडतो, सगळ्यात जास्त आपल्याला काय आवडतं? घर, पैसा, बायको, आता माणसाला बाकी काही गोष्ट आवडत नाही, एक मोबाईल, नाही का. सगळं जरी आपल्या जीवनामध्ये आम्हाला आवडत असेल तरी महाराज सांगतात, जीवापेक्षा जास्त काही माणसाला आवडत नाही. मुलगा आवडतो पण जीवापेक्षा जास्त नाही, बायको आवडते पण जीवापेक्षा जास्त नाही, संपत्ती आवडते पण जीवापेक्षा जास्त नाही. कोरोनाच्या काळामध्ये लोकांनी सांगितलं, लागतील तेवढे पैसे घ्या पण याला, म्हणजे जीवापेक्षा जास्त काही माणसाला आवडत नाही. संत म्हणतात, लोकांना जीव जरी सगळ्यात प्यारा असला तरी त्या जीवापेक्षाही जास्त जर आम्हाला काय आवडत असेल तर आम्हाला भगवान परमात्मा आवडतो. विठ्ठल विठ्ठल. निळोबारायांच्या जीवनातला प्रसंग जर आपण पाहायला गेलो तर निळोबारा हे सरकारी नोकर होते, सरकारी नोकरी करत होते. एक दिवशी अधिकारी गावात आल्यानंतर गावातल्या लोकांना सांगितलं, निळोबा कुठे आहेत? म्हणे घरी आहेत, बोलावून घेऊन या. निळोबारायांची पूजा चालू होती, देवपूजा. निळोबारायांना निरोप पोहोचला गेला. निळोबाराने सांगितलं, अधिकारी गावात आले, तुम्हाला बोलावले. निळोबारांनी सांगितलं, एवढी देवपूजा आटोपली की मग त्यांना भेटण्याकरता येतो. निरोप अधिकाऱ्यापर्यंत पोहोचला गेला. अधिकाऱ्याची तळपायाची आग मस्तकात गेली. एवढ्या लांबून गावामध्ये मी इथं आलो आणि निळोबाराय सांगतात, देवपूजा आटोपल्यानंतर मी येतो. त्या अधिकाऱ्याने निरोप पाठवला, निळोबाला सांगा, तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर देव सोडावा लागेल आणि देव पाहिजे तर नोकरी सोडावी लागेल. निळोबारायांना निरोप पोहोचला गेला. निळोबारांनी सांगितलं,
माझ्या देवाच्या आड जर नोकरी येत असेल तर देवासाठी नोकरीला सुद्धा लात मारायला तयार आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणजे साधू संतांना जीवापेक्षाही जास्त भगवान परमात्मा आवडतो महाराज. आपल्याला सगळ्यांना जीव आवडतो, या जीवासाठी आपली खटपट चालू आहे महाराज. पण साधू संतांचा विचार जर केला तर त्यांना जीव आवडत नाही, जीवापेक्षाही जास्त भगवान परमात्म्याला ती प्राधान्य देत आहेत. मीराबाईच्या जीवनातला प्रसंग सगळ्यांना माहित आहे. मीराबाई मरायला तयार झाली, विषाचा प्याला जवळ केला, पण भगवान परमात्म्याची भक्ती नाही सोडली. म्हणजे साधूला देव आवडतो, तुम्हा आम्हाला संसार आवडतो, मग देवाला काय आवडतो? एकनाथ महाराजांना इथं आवश्यकता का निर्माण झाली की देवाची आवड आपल्या पुढे प्रतिपादन करावी? त्याला कारण आहे. आम्ही जर देवाच्या आवडीचे व्हावे असं जर वाटत असेल तर आपल्या जीवनामध्ये आम्ही भक्ती करतो खरं, पण भक्ती करत असताना ती भक्ती आम्ही आमच्या आवडीची करतो. देवाच्या आवडीचा जर आम्हाला व्हायचं असेल तर आमची भक्ती सुद्धा देवाच्या आवडीची असली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला संत समाजामध्ये अनेक संत निर्माण झाले महाराज, पण देवाच्या सान्निध्यामध्ये गेले, देवाने त्यांचा अंगीकार केला की नाही दादा? केला की नाही? का केला? तर त्यांनी भगवान परमात्म्याच्या आवडीची भक्ती केली. मी आता तुम्हाला विचारतो, पूर्वी जशी कीर्तनं चालायची तशी आता कीर्तनं चालतात का हो? पूर्वीही साधू संतांनी कीर्तनं केली, आजही आम्ही कीर्तनं करतो. मी तुम्हाला विचारतो, पूर्वीपेक्षा आता कीर्तनं वाढली का कमी झाली? वाढली की नाही? मग कीर्तनं वाढून सुद्धा आम्ही देवाच्या जवळ का जाऊ शकत नाही? प्रश्न आहे की नाही? पूर्वी तुकाराम महाराज कीर्तन देहूमध्ये करायचे, लोगावमध्ये करायचे, पुण्यामध्ये करायचे, पंचक्रोशीमध्ये करायचे. आजचा कीर्तनकार किती गावाला कीर्तन करतो? आपल्या देशात सोडा, परदेशात सुद्धा कीर्तनं व्हायला लागली. म्हणजे कीर्तनाचं प्रमाण वाढला का घटला? वाढला. तुकाराम महाराजांनी अनुष्ठान करावं तर 14 दिवसामध्ये परमात्म्याची प्राप्ती व्हावी. आमची कितीतरी वर्ष चालली पण आम्हाला परमात्मा का मिळत नाही याचं चिंतन केलं पाहिजे. कारण आम्ही जी भक्ती करतो ती आम्हाला आवडणारी करतो. आमच्या जीवनामध्ये भक्ती केली पाहिजे, पण ती देवाच्या आवडीची असली पाहिजे. पूर्वी कधीतरी कीर्तन व्हायची, आता नित्याची कीर्तन महाराज. त्याला काही निमित्त नाही. आता कशालाही लोक कीर्तन ठेवतात की नाही? घर पाडलं तरी कीर्तन, नवीन बांधलं तरी, एखाद्याला पोरगा झाला तरी कीर्तन, आणखी लग्नाचा वाढदिवस असेल कीर्तन, पूजेला कीर्तन, 12व्याला कीर्तन, 13व्याला. एकाने तर फोन केला, महाराज एखादा अभंग सुचवा. म्हटलं निमित्त काय आहे? म्हणे काय नाही, मित्राच्या बेरबारचं उद्घाटन आहे. आता यातला अभंग तरी कुठला द्यावा याला? मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, सज्जन, आपल्या इकडं कीर्तनं खूप वाढली, खूप वाढली. पूर्वी कधीतरी कीर्तन व्हायची, कधीतरी आम्हाला कीर्तन ऐकायला मिळायची. आता रोज आम्हाला कीर्तन ऐकायला मिळतात, पण परिवर्तन का नाही? विठ्ठला विठ्ठला आमच्यामध्ये बदल का नाही? आम्ही परमात्म्यापर्यंत का जात नाही? आम्ही परमात्म्याच्या आवडीचे का होत नाही? त्याला कारण आहे, आतापर्यंत आमची चाललेली भक्ती आहे, आतापर्यंत आमची चाललेली साधना आहे, ती आमच्या परीने आम्ही साधना करतो. देवाला काय आवडतं याचा विचार आजपर्यंत आम्ही करत नाही. मी साधी गोष्ट तुम्हाला विचारतो सज्जनो, आता जवळच गणपती आलेत. आपण प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती आणतो की नाही? मग मी तुम्हाला प्रामाणिक विचारतो, आपल्या घरामध्ये 1.5 दिवसाचा, 3.5 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, 10 दिवसाचा गणपती आम्ही आणतो. थोडं प्रामाणिकपणे विचार करा, आपण आपल्या घरामध्ये गणपती आणल्यानंतर गणपतीची सेवा देवाला आवडेल अशी करतो की आपल्याला आवडेल अशी? 11 दिवस जी भगवान परमात्म्याला सेवा अपेक्षित आहे
ती सेवा आपण तिथं केली पाहिजे. पण तिथं सेवा कुठली असते? विठाला विठाला म्हणजे आम्ही परमात्म्याला आमच्या घरामध्ये आणला खरा, पण भक्ती मात्र आमच्या परीने आम्ही करतो. देवाच्या आवडीची भक्ती आम्ही करत नाही. मी साधी गोष्ट तुम्हाला सांगतो महाराज. आता इथं महिला मंडळ भरपूर आहे. तुमचे पतिदेव संतुष्ट व्हावे, तुमच्यावर प्रसन्न व्हावे, याच्याकरता तुम्ही काय केलं पाहिजे? तुमच्या आवडीची गोष्ट त्यांच्यासाठी केली पाहिजे की त्यांना काय आवडतं ते पाहून केलं पाहिजे? बोला. आता हे काय गाथ्यात नाही. काय केलं पाहिजे? तुमचे मालक प्रसन्न व्हावे असं जर वाटत असेल तर तुमच्या मालकाला काय आवडतं ते आपण केलं पाहिजे का आपल्याला काय आवडतं ते केलं पाहिजे? हां, चला, तुम्हाला बासुंदी बनवता येते, तुम्हाला गुलाबजाम बनवता येतात, तुम्हाला खीर बनवता येते, तुम्हाला बनवता येतात म्हणून तुम्ही पंचपक्वान्न तयार केले. पण मालकाला जर डायबिटीज असेल तर त्याच्या आवडीची, त्याची प्रसन्नता मिळवायची असेल, त्याची कृपा आपल्यावर व्हावी असं वाटत असेल तर मालकाच्या आवडीची गोष्ट आपण केली पाहिजे. तसं जीवन जगत असताना भक्ती आपण करतो खरं, पण भक्ती करत असताना भक्ती आपल्या आवडीची नसावी, ती परमात्म्याच्या आवडीची असावी. विठ्ठला विठ्ठला मी एक उदाहरण नेहमी सांगत असतो, तुम्ही ऐकलं असेल. बघा सज्जनो, आपण देवाच्या देवघरामध्ये अगरबत्ती लावतो ना, ही सुद्धा देवाच्या आवडीची नाही. तुमचं काय मत आहे बोला? जी देवघरामध्ये अगरबत्ती लावले जाते ती सुद्धा देवाच्या आवडीची आम्ही लावत नाही. ती कोणाच्या आवडीची आहे? त्या दुकानदाराकडे गेल्यानंतर आपण 2-4 सॅम्पल मागतो, नाकाला वास घेतो आणि आपल्याला आवडली तरच आपण आपल्या देवघरात आणतो. बरोबर की नाही? म्हणजे देवघरातली पूजेची अगरबत्ती सुद्धा आपल्या आवडीची आहे. देवाला काय आवडतं हे केलं पाहिजे. आपली आवड तिथं बाजूला ठेवा. आपल्या आवडीपेक्षा भगवान परमात्म्याला काय आवडतं याचं चिंतन केलं पाहिजे. आणि मग हीच गोष्ट एकनाथ महाराजांना काही लोकांनी विचारली, बाबा तुम्ही भगवान परमात्म्याच्या आवडीचे झालात, असं तुम्ही काय केलं? एकनाथ महाराज सांगतात, आम्ही भक्ती केली. लोकांनी सांगितली ती भक्ती तर आम्ही पण करतो ना. एकनाथ महाराजांनी सांगितलं, बाबा तुम्ही पण भक्ती करता, पण तुम्ही तुमच्या आवडीची करता, आम्ही देवाच्या आवडीची करतो. मग एकनाथ महाराजांना विचारलं, महाराज सांगा ना, मग देवाच्या आवडीचा व्हावा असा जर आम्हाला वाटत असेल तर आम्ही कोणती भक्ती केली पाहिजे आणि कोणती भक्ती देवाला आवडते ती सांगा ना. एकनाथ महाराज त्याचं उत्तर पहिल्या चरणामध्ये देतात. आवडे देवाचे आवडे देवाचे
एकनाथ महाराजांना विचारलं, महाराज आम्ही देवाची भक्ती करतो, ती देवापर्यंत पोहोचत नाही का? महाराज सांगतात ती पोहोचत नाही, त्याला कारण आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने करता, तुम्ही तुमच्या आवडीची करता, तुम्ही तुमच्या सवडीप्रमाणे देवाची भक्ती करता. पण देवाला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून जर घ्यायचं असेल किंवा देवाच्या सानिध्यात जायचं असेल, देवाच्या आवडीचा विषय आपण व्हावा असं जर वाटत असेल, तर आपल्याला काय आवडतं याच्यापेक्षा भगवान परमात्म्याला काय आवडतं हे केलं पाहिजे. मग देवाला काय आवडतं? महाराज सांगतात, आवडे देवासी तो एका प्रकार. मी तुम्हाला एक देवाचा आवडीचा प्रकार सांगतो, लक्ष देऊन ऐका. कोणता प्रकार? नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस देवाचं भजन केला तो साधक देवाला आवडतो. रात्रंदिवस, बरं का? मग तुम्ही म्हणाल महाराज बाकीचं कार्य करायचंच नाही का? रात्रंदिवस देवाचं भजन म्हणजे 24 तास देवाचं भजन, मग बाकी कामं करायचीच नाही का? रात्रंदिवस देवाचं भजन करणं म्हणजे काय? कामामध्ये काम, काही मना राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. महाराज सांगतात आपल्या जीवनामध्ये परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. साधू संतांनी ते केलं. महाराज सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरि कथा, समाधान, तेने सदा चित्ता समाधान. देवाच्या आवडीचा जर आपण व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर सातत्याने देवाचं भजन केलं पाहिजे. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्त उपासते. भगवान परमात्मा जिथं सातत्याने भजन चालतो ना, भगवान परमात्मा तिथं उपस्थित असतो. जेथे कीर्तनाची जागा नारदा मी तेथे उभा. महाराज सांगतात बघा, भगवान परमात्मा पत्ता सांगतो, मी इकडं तिकडं कुठं फिरत नाही. तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानो बिंबुहीन दिसे, परी योगियांची मानसे उमरडोनी जाय. मग देवाला विचारलं कुठं असतो? परी तयापासी पांडवा, मी हरपलो गिवसावा, जेथ नाम घोष बरवा करती माझे. माझं भक्त जिथं माझे भजन करतात नारदा, मी तिथं असतो. विठाला विठाला जिथं भजन चालू असतं तिथं भगवान परमात्मा उपस्थित असतात. महाराज कोणाकोणाकडे आहे? महाराज सांगतात तो भगवान परमात्मा गोरोबा काकांकडे राहिला, तो भगवान परमात्मा एकनाथ महाराजांकडे राहिला. का? तर जिथं सातत्याने भजन चालतो भगवान परमात्मा तिथे असतो. गोरोबा काकांनी एवढं भजन केलं, एवढं भजन केलं की प्रत्यक्ष भगवान परमात्म्याला कुंभाराचं रूप धारण करून गोरोबा काकांची सेवा करायला तिथं यावं लागलं. काय देवाचं भजन केलं गोरोबा काकांनी? सातत्याने देवाचं भजन केलं. एवढंच नाही महाराज, तुम्ही आम्ही भजन करतो असं नाही केलं. स्वतःचा महाराज लेकरू पायाखाली त्या मातीमध्ये तुडवलं गेलं तरी सुद्धा काही भान राहिलं नाही. नवलाची गोष्ट सांगत जय बाई, नवलाची गोष्ट ऐकत जय बाई, कुंभारान बाळ तुडविले पाय, कुंभारान बाळ तुडविले पाय, तुडविले पाय, संती माता पाण्याला जात असताना, संती माता पाण्याला जात असताना गोरोबा काका चिखल पायाने तुडवत होते आणि पायाने चिखल तुडवत असताना मुखाने देवाचं भजन चालू आहे. संती मातेने गोरोबा काकांना सांगितलं, अहो मी पाणी आणण्याकरता चालले, जरा बाळ झोपलंय त्याच्याकडे लक्ष द्या. गोरोबा काका आपल्या भजनाच्या मस्तीमध्ये होते.
पांडुरंगाचं भजन चालू होतं आणि पायाने चिखल तुडवायला सुरुवात होती. गोरोबा काका भजनामध्ये दंग झाले होते, परमात्म्याचं चिंतन करत होते. आवाज द्यायला. परमात्म्याचं भजन, परमात्म्याचं चिंतन चालू होतं आणि संती माता पाण्याकरता निघून गेली. बाळ झोपलेलं होतं, पण झोपेतून महाराज लेकराला जाग आली. आजूबाजूला पाहिलं, आई दिसत नाही, बाबा दिसत नाही. रांगत रांगत मूळ अंगणामध्ये आलं. पाहिलं तर आपलं बाबा समोर दिसतात. छोटस बाळ होतं महाराज. बाबा बाबा आवाज देत देत तिथपर्यंत गेलं. बोलता येत नव्हते, पण बोबडे बोल मुखातून निघत होते. जवळ गेले. गोरोबा काकांनी माती तुडवायला सुरुवात केली होती. देवाच्या भजनामध्ये, देवाच्या नामचिंतनामध्ये एवढे दंग झाले होते की प्रत्यक्ष महाराज स्वतःचा लेकरू चिखलामध्ये कधी आलं गोरोबा काकांना कळालं नाही. आणि गोरोबा काकांनी उचललेला पाय लेकराच्या पाठीत बसला आणि लेकरू महाराज चिखलामध्ये दडपलं गेलं. चिखल तुडवत असताना रक्तबंबाळ माती झाली, लाल बुंद झाली. संती माता पाणी घेऊन जेव्हा घरात आली, पाण्याचा हंडा ठेवण्यात आला आणि आपला लेकरू जिथं झोपलं होतं तिथं पाहण्याकरता गेली. पाहिलं तर लेकरू दिसत नाही, बाळ दिसत नाही. गोरोबा काकांच्या जवळ गेली. गोरोबा काकांना हलवून जागा केलं. विचारलं, मालक, बाळ आतमध्ये झोपला होता, दिसत नाही, कुठं गेला? गोरोबा काका शुद्धीवर नव्हते. बाहेर अंगणामध्ये जाऊन पुन्हा पाहते, याला त्याला विचारते, का हो माझा बाळ पाहिला का? कोणी तिला सांगत नाही. पुन्हा घरात आली. पाहिलं तर आपले मालक जिथं चिखल तुडवत आहेत ती माती लाल बुंद झालेली पाहिली आणि किंचाळी ठोकली, आरोळी ठोकली. काय केलं धनी? स्वतःच्या पोटचं पोर तुम्ही पायाखाली तुडवलं गेलं. आग लागो तुमच्या देवपणाला, आग लागो तुमच्या भक्तीला. काय केलं तुमच्या पांडुरंगाने? देवाने एक कुठं मुलगा दिला होता, तो सुद्धा पायाने तुडवून टाकला. संती माता धाय मोकळून रडायला लागली. महाराज, विचार करा, स्वतःच लेकरू पायाखाली तुडवलं तरी गोरोबा काकांना भान नाही. भक्ती अशी असावी, नाम साधना अशी असावी. आम्हीही साधना करतो, पण किचन मधली बशी वाजली की आमची नाम साधना बंद होते. महाराज, ही आपली भक्ती. आपण देवापर्यंत का पोचत नाही, आपण देवळाच्या आवडीचे का होत नाही, त्याला कारण आहे आमची भक्ती देवापर्यंत का जात नाही. तर आमच्या आवडीची आम्ही करतो, देवाच्या आवडीची करत नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे महाराज. साधू संतांचा देवानी अंगीकार का केला, त्याला कारण आहे साधू संतांनी जे नामचिंतन केलं ना, ते भगवान परमात्म्याला आवडणारं केलं. जनाबाईच्या झोपडीमध्ये जाऊन भगवान परमात्म्याने दळण कांडण करावं का करावं? तर जनाबाईने सातत्याने माझ्या पांडुरंगाचं भजन करावं. महाराज, देवाचं भजन जिने सातत्याने केलं म्हणून जनाबाईकडं प्रत्यक्ष जगाचा मालक जात होता. सातत्याने देवाचं भजन करा महाराज, ते देवाला आवडतं. नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे देवासी तू ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामचिंतन करण्याकरता महाराज कुठली काळ वेळेची बंधन नाही. काळ वेळ नसे नामसंकीर्तनी, उच्च नीच योनी हे नसे. किंवा ज्ञानोबारे सांगतात, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. महाराज सांगतात, नामचिंतन करण्याकरता काळाचं आणि वेळेचं बंधन नाही. महाराज, कोणीही देवाचं भजन करू शकता आणि कुठंही देवाचं भजन करू शकता. असाल ते करा जे असाल ते करा जे करण्याकरता काळाचं बंधन नाही, नामचिंतन करण्याकरता वेळेचं बंधन नाही, नामचिंतन करण्याकरता जागेचं बंधन नाही. कुठंही जिथं असाल तिथं तुम्ही देवाचं भजन करू शकता. बरोबर की नाही? कुठंही
ज्या स्थानाला असाल त्या स्थानामध्ये तुम्ही देवाचं भजन करू शकता. जी वेळ असेल त्या वेळेमध्ये तुम्ही देवाचं भजन करू शकता. म्हणजे रात्री सुद्धा तुम्ही देवाचं नामस्मरण करू शकता. बरोबर की नाही? कीर्तन करण्याकरता बंधन आहे. 7 ते 9, 9 ते वडघरवाल्याने ठरवलं चला आपण काय 9 ते 11, 7 ते आपण 12ला चालू करू. चालेल का? नाही. कीर्तनाकरता बंधन आहे, पूजेकरता बंधन आहे, पण नामचिंतन करण्याकरता बंधन नाही. विठ्ठला विठ्ठला. इतर साधना करण्याकरता अधिकारी लागतो, पण नामचिंतन करण्याकरता अधिकाराची आवश्यकता नाही. संत महात्मे सांगतात, यारे यारे लहान थोर यारे भले यारे करावा विचार नरगती जाग मनावी. यारे यारे लाल यारी करावा विचार नरगतीचा कवनाती संत महात्मे सांगतात नामचिंतन करण्याकरता पहिला शब्द वापरला यारे यारे लहान थोर. लहान असू द्या अथवा थोर असू द्या, मोठा असू द्या, स्त्री असू द्या नाहीतर पुरुष असू द्या, पुरुषांनीच भजन करावं असं कुठं सांगितलंय? महिलांनी सुद्धा नामचिंतन केलं पाहिजे. तुम्ही म्हणा आम्हाला टाइम कुठं आहे? एकनाथ महाराज सांगतात जरी तुमच्याकडे टाइम नसेल तर लोकांना, तुमच्या घरच्या लोकांना जेवण करत असताना तर तुम्ही भजन करू शकता की नाही? भाकरी हाताने बनवली जाते, तोंड मोकळं असतं. बरोबर की नाही? भाकरी कशाने करतो? बोलत चला. हा, भाकरी हाताने करतो, तोंड मोकळं आहे का नाही? मग तोंडाने आम्ही देवाचं भजन करू शकतो. गंगूबाईचं असं झालं, सखूबाईचं असं झालं, ठकूबाईचं. हे करण्यापेक्षा काय करा, हाताने टाळी वाजवा, मुखाने देवाचं चिंतन नामचिंतन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. महाराज सांगतात देवाच्या आवडीचा प्रकार हाच आहे. सातत्याने देवाचं भजन करणं हा देवाच्या आवडीचा विषय. आणखी देवाला काय आवडतं? अभंगाचं दुसरं चरण. तुलसी माला गला गोपी चंदन कीला तुलसी माला गला गोपी चंदन कीला तुलसी माला गला गोपी चंदन कीला तुलसी माला गला गोपी चंदन लीला. हृदय करारा वैष्णवांचा हृदय कळवला वैष्णवांचा एकनाथ महाराज सांगतात परमात्म्याला नामचिंतन आवडतं, परमात्म्याला नामधारक आवडतो. जो नामचिंतन करतो तो सुद्धा देवाला तेवढाच प्रिय आहे. आणखी देवाला काय आवडतं? तुळशी माळ गळा, तुळशीची माळ गळ्यामध्ये परिधान करणारा साधक परमात्म्याला आवडतो. तुळशी माळ घालणं म्हणजे काय करणं? या देहावर तुळशी पत्र ठेवणं म्हणजेच हा देह पांडुरंगाला समर्पण करणं. ही तुळशी कोण आहे? जालंधर नावाचा दैत्य आहे, त्या दैत्याची पत्नी ती वृंदा आहे. जालंधर नावाचा जेव्हा दैत्य युद्ध करण्याकरता जेव्हा बाहेर पडायचा ना, तर तेव्हा ही वृंदा भगवान परमात्म्याची साधना करायला बसायची. पतिव्रता होती आणि पतिव्रतेचं सामर्थ्य एवढं होतं महाराज की जालंधर नावाचा दैत्य कधी पराजित होत नव्हता.
एक दिवशी देवांवर स्वारी केली. सगळे देव भगवान परमात्म्याकडे गेले आणि सांगितलं, देवा आता याच्यातून आम्हाला वाचव. आता हा जालंधर नावाचा दैत्य काय करेल सांगता येत नाही. भगवान परमात्म्याने सांगितलं, चिंता करू नको, याच्या पाठीमागची जी शक्ती आहे ती संपवली पाहिजे. आणि जालंधर नावाच्या दैत्याच्या पाठीमागची शक्ती त्याची बायको रुंदा होती. भगवान परमात्मा रुंदेच्या घरी गेले आणि आवाज दिला, रुंदे मी विजय होऊन बाहेर आलोय. महाराज ताट घेऊन, आरतीचं ताट घेऊन ओवाळण्याकरता आली. भगवान परमात्म्याला तिलक केलं आणि परपुरुषाचा स्पर्श झाला. पातिव्रत्य नष्ट झालं. जालिंदर नावाचा दैत्य मारला गेला. एका पातिव्रत्या स्त्रियेचं पातिव्रत्य नष्ट का भगवान परमात्म्याने केलं, तर अनेक स्त्रियांच्या कपाळावरचं कुंकू साबीत ठेवण्याकरता एक कुंकू मिटून टाकलं, महाराज पुसून टाकलं. जालंधर नावाचा दैत्य मारला गेला. रुंदेला कळालं. भगवान परमात्म्याला शाप दिला आणि रुंदा जालंधर नावाच्या दैत्याच्या बरोबर सती गेली. जिथं ती सती गेली महाराज, त्या आगीमध्ये तिने उडी घेतली आणि तिची राख झाली आणि त्याच्यातून जो वृक्ष बाहेर आला ती तुळस. आणि तीच तुळस भगवान परमात्म्याने तिला सांगितलं, मी तुझा अंगीकार करेन. आणि भगवान परमात्म्याने महाराज आवडीने ती आपल्या कंठामध्ये धारण केली अंगावर. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान. एवढी ही तुळशी पवित्र आहे. आज जर आपण पाहायला गेलो तर प्रत्येक हिंदू घराच्या पुढे तुळशी वृंदावन आहे. तुळशी वृंदावन आहे की नाही प्रत्येकाच्या घरी. आणि तुळशीची पूजा आपण करत असतो. तुळशी किती महत्वाची महाराज लक्षात घ्या. तुळशी आपल्या गळ्यामध्ये परिधान करणं म्हणजे आपला देह देवाला समर्पण करणं. देह तादात्म्य सोडणं. देह तादात्म्य सुटत नाही तोपर्यंत अखंड देवाचं भजन घडू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याला तुळशी आवडते म्हणून आपण प्रत्येकाने पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये. आता तसा तर श्रावण तर चालूच आहे बरोबर की नाही. 1 महिना उपवास असतो. प्रत्येकाने तुळशीची माळ परिधान का करावी. तुळशी माळेचं महत्व किती महाराज. तुळशीचं महत्व सांगत असताना कल्याण मासिक मध्ये एक असं उदाहरण आलं आहे बरं का. ऐका बारकाईने. कल्याण मासिक मध्ये एक यवन मुसलमान एका गावातून चालत असताना एका वैष्णवांचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि वैष्णवांनी पाहिलं, अरे हा तर मुसलमान आहे पण याच्या गळ्यामध्ये 2 टपोऱ्या तुळशीच्या माळा दिसतात. आश्चर्य वाटलं. हिंदू लोक तुळशीची माळ परिधान करत नाही, हा मुसलमान असून सुद्धा याच्या गळ्यात काय तुळशीची माळ आहे. आवाज दिला. त्या वैष्णवांनी बोलावून घेतलं. विचारलं, बाबा तुम्ही तर मुसलमान आहात आणि तुमच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ कशी काय. त्या यवनाने महाराज त्या वारकऱ्याला सांगितलं, त्या वैष्णवाला सांगितलं, या तुळशीचं महत्व मला कळालं म्हणून तुळशीची माळ मी माझ्या गळ्यामध्ये परिधान केली. म्हणे काय तुळशीचं महत्व तुला कळालं. त्यांनी सगळा घडलेला वृत्तांत सांगितला. महाराज मी नित्याचा बाजार करत असतो. माझा व्यवसाय आहे. तो व्यवसायानुसार मी प्रत्येक बाजाराला जातो. त्या बाजाराला जात असताना एक दिवशी संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी घरी येत असताना 2 पुरुष माझ्या समोर उभे होते. हातामध्ये भालेत. मी घाबरलो. मला असं वाटलं की चोर आहेत. पण त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि सांगितलं, जा तुझ्याशी आमचं काही काम नाही, तुम्ही निघून जा. मी विचार केला, हातामध्ये भालेत, अक्राळ विक्राळ स्वरूप आहे, कोण असतील म्हणून आपण पाहावं. आणि एक जिज्ञासा निर्माण झाली, जर तुम्ही चोर नसाल तर तुम्ही आहात कोण. त्यावेळेस महाराज त्या 2 सेवकांनी सांगितलं, आम्ही यमाचे दूत आहोत. इथं एका माणसाला न्यायला आलोय. म्हणे कोण माणूस. सगळं महाराज त्यांनी विचारलं. आता इथं काही क्षणात एक बैलगाडी येईल. एका दगडाला ती बैलगाडी लागल, ती पलटी होईल, त्याच्यातून एक माणूस खाली पडेल आणि त्या माणसाचा जीव गेल्यानंतर त्याला आम्ही घ्यायला आलोय. आश्चर्य वाटलं महाराज. त्यांनी विचार केला, हे पाहिलं पाहिजे आपण. एका झाडाच्या आड उभा राहिला आणि हा सगळा प्रकार तो पाहत होता. काही क्षणात महाराज तिथं बैलगाडी आली आणि आल्यानंतर ती बैलगाडी एका दगडाला लागते, ती पलटली जाते आणि एक माणूस खाली पडतो, त्याचा प्राण जातो.
पण ते सेवक काय पुढे जात नाही. बराच वेळ झाला ते सेवक पुढे जात नाही. शेवटी यांनी धाडस केला, जवळ गेला आणि सांगितलं, का हो तुम्ही जर त्या व्यक्तीला न्यायला आलात तर मग त्याला तुम्ही का नेत नाही? तो तर खाली पडलाय, मरून गेला तो, मग त्याला घेऊन का जात नाही, घेऊन का जात नाही? तेव्हा त्या यमदूतांनी सांगितलं, आम्ही नेला असता, पण तो पडलाय कुठं बघ. हा जवळ जाऊन पाहतो, सगळीकडे तपासलं, काही दिसत नाही. म्हणे काय, कुठं पडलाय? जमिनीवर पडलाय. म्हणे नाही, जवळ जा आणखी. पाहिलं तर त्याला काही दिसत नव्हतं महाराज. मग यमदूताला त्यांनी विचारलं, नक्की सांगा काय झालं? यमदूतांनी सांगितलं, राजा गाडीतून जेव्हा तो खाली पडला ना, जिथं पडलाय त्याच्या देहाखाली, त्याच्या शरीराखाली तुळशीचं झाड आहे, आणि तुळशीच्या झाडाचा स्पर्श ज्या व्यक्तीला होतो ना, त्याला नेण्याचा अधिकार आमचा नाही. विचार करा, तुळशीचा स्पर्श ज्या देहाला होतो त्याला नेण्याचा अधिकार यमदूताचा होत नाही महाराज. त्याला नेण्याकरता विष्णूचे दूतच येत असतात. विचार करण्यासारखी गोष्ट ना, तुळशीचं एवढं महत्व आहे. जर आपल्या अंगावर तुळशी जर आपण धारण केली, मेल्यानंतर ज्या देहाचा स्पर्श तुळशीला होतो त्या व्यक्तीला काळ काही करू शकत नाही, यमदूत नेऊ शकत नाही. मग जिवंतपणे जर तुळशीची माळ घातली तर तो कळी काळ आमच्या पुढे धाडस करील. मग आता पक्क ना, म्हणजे काला होईपर्यंत तरी विठाला विठाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत तुळशीची माळ परिधान करा. नंतर गेल्यानंतर लोक शोध करतातच हो. कुठून तरी तुळशीची पानं आणून तोंडात घालण्यापेक्षा जिवंतपणे पवित्र अशी तुळशीची माळ परिधान करा. का परिधान करायची? आपल्याला आवडते म्हणून परिधान नाही करायची, ती ईश्वराला आवडते, ती भगवंताला आवडते म्हणून आपण घाला. तुळशी माळ गळा. तुळशी माळा ही आपल्या परमात्म्याचा शृंगार आहे, आपला देवाने आपल्याला दिलेला शृंगार आहे. म्हणजे आम्ही कुणाचे तरी आहोत हे आम्हाला सांगता येतं महाराज. जशी एखादी स्त्री आपल्या पतीच्या नावाने मंगलसूत्र आपल्या गळ्यामध्ये थाटामध्ये परिधान करते ना, तसं वारकऱ्याचं मंगळसूत्र म्हणजे त्याची तुळशीची माळ आहे. जशी एखादी स्त्री महाराज आपल्या पतीचं मंगळसूत्र घालून मिरवते चार चौघामध्ये, तिच्याकडे वाईट नजरेने पाहण्याची ताकद जशी परपुरुषाची होत नाही ना, तसं आम्ही जर तुळशीची पवित्र माळ गळ्यामध्ये धारण केली तर आमच्याकडे कोणाची पाहण्याची ताकद होऊ शकत नाही. संत महात्मे सांगतात, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. 10-10, 20-20 तोळ्याच्या गंठणी घाला महाराज, पण त्याला धोका आहे. 10-10, 20-20 तोळ्याच्या गंठणी घातल्या तर त्याला धोका आहे. पण कितीही मोठी माळ घाला, कुठलाच धोका नाही. उलट चोर आला तर पळून जाईल, जाऊ दे याच्याकडे का असेल. लक्षात घ्या. सोनं घातल्यानंतर महाराज आयुष्यभर सोनं गळ्यामध्ये घालतो आणि शेवटी महाराज त्याच्यासाठी घरात भांडणं चालतात. बरोबर की नाही? पण असं कधी पाहिलं का हो? एखादा वारकरी मेला आणि ती तुळशीची माळ त्याची घेण्याकरता घरात भांडणं नाही ना. किती गोड आहे महाराज, विचार करा. तुळशीची माळ किती आहे आमच्याकरता. तुळशीची माळ, एक तुम्हाला उदाहरण सांगू साधं, थोडंसं खालचं आहे. शहरामध्ये पट्टे लावलेले कुत्रे असतात, पट्टा घातलेला, बरोबर ना? म्हणजे ज्याच्या गळामध्ये पट्टा आहे ते कुत्र कुणाच्या तरी दादा कुणाच्या तरी मालकीच आहे, म्हणजे याचा कुणीतरी. पण ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही, तो म्हणजे ज्याच्या गळ्यात पट्टा नाही, मग BMC वाले म्हणा, नगरपालिकावाले त्याला काय करतात, पकडून काही काही बहादर त्याला मारण्याकरता चपाती टाकतात. दे ठोका महाराज. यमाचे यमदंड बैसतील माथा, तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे. महाराज सांगतात, हा अलंकार म्हणजे परमात्म्याचा अलंकार आहे आणि तो आपण परिधान केला पाहिजे. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा. गोपीचंदन टिळा आपण परिधान केला पाहिजे. काय केला पाहिजे? परिधान केला पाहिजे. गोपीचंदन म्हणजे काय?
गोपींनी परमात्म्याच्या विरहामध्ये ज्या तलावामध्ये महाराज आपला देह समर्पण केला आणि तिथली जी माती आहे ती म्हणजेच गोपीचंदन टिळा. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपण सगळ्यांनी महाराज एक हिंदू म्हणून आणि परमात्म्याला आवडतं म्हणून आपल्या कपाळाला काय करायचं, गोपीचंदनाचा टिळा लावायचा. कधीही कपाळ मोकळं ठेवायचं नाही, कधीही नाही महाराज, कधीही नाही. गोपीचंदनाचा टिळा आपल्या कपाळाला पाहिजे महाराज. घरातल्या निघताना आपली ओळखच असली पाहिजे, डोक्याला शेंडी आणि कपाळाला गंध पाहिजे. आणि इकडं माता माऊलीने सुद्धा निघत असताना दिसल असा गंध लावला पाहिजे. म्हणजे तुमच्यावर टीका करतो असं नाही बरं का, आमच्या सुचित्रताई सारखा. विठाला विठाला कारण गंधाला फार महत्व आहे महाराज. हा गंध महाराज सामान्य गंध नाही. एक दिवशी एक मारवाड्याने एका महात्म्याजवळ गेला आणि सांगितलं मला काहीतरी नियम सांगा महाराज. त्यांनी सांगितलं काय नाही, माळ घाल. म्हणे जमणार नाही. मग खोटं बोलू नको म्हणे, मारवाडी आहे, खोटं तर बोलावं लागेल. 5 रुपयाचा माल 10 रुपयात विकावं लागेल खोटं बोलणं. मग काय करशील म्हणे, काय तुला जमेल ते करेल. त्यांनी सांगितलं बघा माझ्या समोर एक कुंभार वारकरी राहतो. काय राहतो? कुंभार वारकरी राहतो. त्याचा गंध लावतो ना तेवढा मी बघत जाल. म्हणे ठीक आहे जा बाबा, नित्य नियमाने तेवढं तरी कर. कळतं ना तुम्हाला? त्यांनी नित्य नियम ठरवला महाराज. सकाळी उठल्यानंतर जोपर्यंत कुंभाराचा गोपीचंदनाचा टिळा पाहत नाही तोपर्यंत अन्न सुद्धा ग्रहण करत नव्हता, पाणी सुद्धा घेत नव्हता. नियम काहीतरी असला पाहिजे. काही नित्य नियमाविन अन्न खायते श्वान. महाराज सांगतात नित्य नियमाशिवाय अन्न ग्रहण कधी करायचं नाही. माऊली सांगतात ना नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ. त्यांनी तोच नित्य नियम ठेवला. काय केलं त्यांनी महाराज, कुंभाराच्या त्या वारकऱ्याचा गोपीचंदनाचा टिळा पाहायचा आणि मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करायचा. एक दिवशी महाराज त्या कुंभाराची माती संपली. त्याने गाढवाला घेतला आणि कुठं गेला, जंगलात गेला माती आणण्याकरता. आता याचे 9 वाजले 10 वाजले. आता पोटात आग पडली. विचारलं घरात जाऊन, बाबा कुंभार दादा कुठे गेला? म्हणे माती आणण्याकरता. कुठल्या दिशेला? या दिशेला, खारबाव साईडला. तिकडे चांगली डोंगरी आहे मोठी, पण तिकडे गेलाय. असं का? मग ठीक आहे. महाराज त्या दिशेने पळू लागला आणि जिथं कुंभार दादा गेला होता महाराज तिथलं ठिकाण त्याला लक्षात आलं. लांबूनच त्यांनी कुंभार दादाला पाहिलं आणि कुंभार दादा तिथं माती खणत होता. महाराज माती खणता खणता महाराज काय भाग्य बघा, कुंभाराचा टिकाव असा बसला की तिथं पूर्वीच्या लोकांनी पुरून ठेवलेला धनाचा अंडा होता. खणखण आवाज आला. महाराज माती काढली आणि पाहिला तर त्याच्यामध्ये त्या हंड्यामध्ये सुवर्ण मुद्रा होत्या, सोन्याच्या मोहरा होत्या. आणि सोन्याच्या मोहरा पाहिल्यानंतर चमकले डोळे. त्यांनी विचार केला महाराज त्या वैष्णवानी त्या कुंभार दादानी हे कोणी पाहिलं तर नाही ना, तर बघू द्या आपल्याला. आणि तेवढ्यामध्ये त्या कुंभाराने पाठीमागे पाहिला आणि या मारवाड्याने एक आरोळी ठोकली. पाहिला धूम ठोकली. महाराज आपल्या घरी गेला, पुढच्या कार्याला लागला. तेवढ्यामध्ये हा धावत धावत गेला. बाबा थांब, बाबा थांब, बाबा थांब. अरे पाहिलाय ना, थांब जरा थांब. म्हणे थांब नाही, आता झालं काम माझं, बघितलं मी. अरे काय बघितलं? म्हणे बघितलं, आता झालं काम. त्यांनी त्या ठिकाणी त्या मारवाड्याला थांबवला गेला आणि सांगितलं काय पाहिलं? म्हणे झालं माझं काम. मारवाड्याला महाराज त्या कुंभारने सांगितलं आता पाहिलंय ना, अर्धा तुला घे, अर्धा मी ठेवतो, कोणाला सांगू नको. नुसता गोपीचंदन पाहण्याचा नियम ठेवला तर अर्धा हंडा भेटला. प्रत्यक्ष जर गोपीचंदनाचा टिळा लावला तर विठाला विठाला. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. काय केलं पाहिजे? महाराज सांगतात तुळशीची पवित्र माळ धारण करा, कपाळाला चंदन टिळा लावा आणि अंतःकरणामध्ये साधूबद्दल, अंतःकरणामध्ये वैष्णवांबद्दल काय असली पाहिजे? प्रीती असली पाहिजे, कळवळ असला पाहिजे महाराज, प्रेम असलं पाहिजे. बरोबर की नाही? वारकरीला वारकरी दिसला तर त्यांनी जे हरी, पण आता तसं दिसत नाही. अंतःकरणामध्ये कळवळा पाहिजे महाराज. समोर वारकरी आला तर आपल्या कपाळावर आठ्या नाही पडल्या पाहिजे. आनंदाने महाराज आम्हाला
प्रेमाने त्याला भेटावं असं वाटलं पाहिजे महाराज. अंतःकरणापासून त्याची सेवा करावी वाटली पाहिजे. भगवान परमात्मा सांगतात एक वेळ माझी सेवा करू नका, एक वेळ माझी सेवा करू नका, पण माझ्या भक्ताची सेवा केल्याशिवाय राहू नका. कारण ते मला प्राणापेक्षाही प्रिय आहे. तेही प्राणा परोते मज आवडती निरोते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. महाराज सांगतात बघा, आपण आपल्या जीवनामध्ये वैष्णवांबद्दल कळवळा असला पाहिजे. एक उत्तर भागामध्ये एक हरपाल नावाचा एक सेवक होता महाराज. म्हणजे तसा भक्तही होता आणि चोरही होता, पण तो वैष्णवांबद्दल अंतःकरणामध्ये फार पवित्र भावना होती महाराज. एखादा वैष्णव जर त्या रानातून जात असेल तर महाराज तो विचारायचा, तुम्ही वारी करता? मग त्याने सांगितलं हो वारी करतो. मग तुम्ही माळ घातले? हो म्हणे माळ घातले. मग काय करता तुम्ही? देवाची भक्ती करता? हो. एवढं जर त्यांनी म्हटलं ना तर त्या वारकऱ्याला, त्या भाविकाला तो हाताला धरून आपल्या घरी न्यायचा, त्याची पूजा करायचा, त्याला जेवू घालायचा आणि मग त्याला वाटे लावायचा महाराज. असा नित्याचा क्रम. पण त्याच जंगलामध्ये महाराज तो वाट मारी करत असताना जर एखादा चुकीचा माणूस जर त्याच्या हाताला लागला तर तो विचारायचा, का हो वारी करता का? नाही. मध्यदान का? कीर्तनाला जाता का? नाही. पुन्हा महाराज देतात का? आणि त्याच्याकडचं सगळं धन वरबडून घ्यायचा आणि त्याला मारून न सोडून द्यायचं महाराज. एक दिवशी बघा, हा नित्यक्रम चालू असताना एक दिवस तिथं ज्ञानोबाराय आणि नामदेवराय येत आहेत. त्या जंगलाच्या रस्त्याने येत असताना हरपालाने त्यांना अडवलं आणि सांगितलं, ओ कुठे चाललात? म्हणे तीर्थयात्रा करण्याकरता. ज्ञानोबारायांना त्या हरपालाने विचारलं, का हो तुम्ही वारी करता का? हो म्हणे मी वारकरी आहे. ज्ञानोबारायांना विचारलं, तुम्ही वारी करता का? हो मी वारकरी आहे. बघा माळ आहे का तुमच्या गळ्यामध्ये? हो म्हणे माळा आहेत. एवढा आनंद वाटला महाराज. त्या हरपालाने माझ्या ज्ञानोबारायांना नामदेव महाराजांना घरी घेऊन गेले. पण तो दिवस त्याच्या जीवनातला असा होता महाराज, हरपाळाच्या घरामध्ये अन्नाचा कण नव्हता. अन्नाचा कण नव्हता. हरपाळाला चिंता पडली, एक वैष्णव आपल्या घरामध्ये आलाय आणि त्या वैष्णवाला काही देण्याकरता माझ्याकडे अन्न नाही. हरपाळाने सांगितलं, महाराज तुम्ही इथं बसा बरं, तुमच्या जेवणाची व्यवस्था मी करायला जातो. हरपाळाने ज्ञानोबारायांना नामदेवरायांना खाली बसवलं. हरपाळ रानात गेला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबला. माझे वैष्णव भक्त माझ्या घरी आले, त्यांना विनमुख मी पाठवू शकत नाही. संध्याकाळ झाली तर एकही तिथं पंथस्थ आला नाही. त्याला काही धन भेटलं नाही. मग शेवटचा निश्चय केला, जर माझ्याकडनं वारकऱ्याची सेवा जर घडत नसेल, माझ्याकडनं जर वैष्णवांची सेवा घडत नसेल तर हे शरीर इथं ठेवून उपयोग नाही. हे शरीर पुन्हा मी त्यांना दाखवू शकत नाही. अंतःकरणापासून विचार केला, महाराज आत्तापर्यंत वैष्णवांची सेवा आत्तापर्यंत मी करत आलो, पण आजच्या दिवसाला जर माझ्या घरी 2 वैष्णव असतील आणि ते विनमुख जर जात असतील तर मी पुन्हा माझ्या घरी जाऊ शकत नाही. हे तोंड मी त्यांना दाखवू शकत नाही. वाईट वाटलं महाराज. आता हे तोंड पुन्हा असं घेऊन जाणार नाही. एवढा संकल्प केला आणि संकल्प करताच विटेवरच्या मालकाला त्या ठिकाणी विचार पडला, आता जर आपण गेलो नाही तर हरपालाचा नित्यनेम मोडला जाईल. जगाच्या मालकाने विटेवरून खाली उडी घातली आणि बाहेर निघताच रुक्मिणी मातेने विचारलं, का हो मालक कुठं चाललेत? म्हणे चल माझ्यासोबत, तुझीही गरज आहे, पण नवरात्रामध्ये जेवढे दागिने घालते ना तेवढे सगळे अंगावर घाल. सुंदर असा पोशाख तयार केला महाराज. पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता बैलगाडीमध्ये बसून त्या रानामध्ये येत आहेत. बैलगाडीचा आवाज आला आणि हरपाल डोळे चपाकले गेले की आज वैष्णवांकरता मी आत्तापर्यंत इथं थांबलोय आणि ही व्यक्ती येताना दिसली महाराज. गाडी येताना पाहिल्यानंतर हरपाल धावत गेला. गाडीतून त्याला खाली उतरायला सांगितलं. गळ्याला पकडला आणि विचारलं, का रे वारी करतो का? म्हणे नाही करत. माळ आहे का? त्या दिवशी पांडुरंगाने माळ सुद्धा बाहेर ठेवलेली. माळ नाही माझ्याकडे. कीर्तन ऐकतो का? संतांची पूजा करतो का? म्हणे काही करत नाही. महाराज असा बोलल्यानंतर पांडुरंगाच्या सुद्धा एक ठोका टाकला आणि मालकाकडनं, जगाच्या मालकाकडनं जेवढं धन होतं तेवढं घेतलं, मार्केटला गेला, तिथून धान्य घेतलं
आणि आपल्या घरी गेला. ज्ञानोबा तुकोबाऱ्यांना महाराज त्याचा सुंदर असा स्वयंपाक तयार केला आणि ज्ञानोबाऱ्यांच्या पुढे नामदेवरायांच्या पुढे पात्र ठेवलं. तेवढ्यामध्ये पांडुरंग परमात्मा दरवाजावर उभा. हरपालाने पाहिलं आणि सांगितलं, वारकऱ्याची सेवा करत नाही ना, आता इथं आलाय जेवायला. पांडुरंगाला महाराज नामदेव महाराजांनी पाहिलं, पत्रावळ सोडली, धावत गेला, कडकडून पायाला मिठी मारली. हरपालाने सांगितलं, अहो झालं काय? हरपालाला नामदेव महाराज सांगतात, राजा अरे हे दुसरा तिसरा कोणी नाही, जगाचा मालक, विटेवरचा मालक पांडुरंग परमात्मा तुझ्या करता आला. सज्जन वैष्णवांची सेवा करता करता जर तुमच्या जीवनामध्ये कधीतरी तुटी पडली तर जगाचा मालक ती पूर्णत्वाकडे नेत असतो. हृदयी कळवळा वैष्णवांचा. कबीर महाराजांच्याकडे वैष्णव ज्ञानोबारा येतात ना, त्यांच्याकडे अन्नाचा कण नाही. दुसऱ्याच्या दुकानात चोरी करण्याकरता गेली, दुसऱ्याच्या दुकानात चोरी करण्याकरता गेली. गेल्यानंतर महाराज कबीर महाराजांनी विचार केला, जेवढं पाहिजे तेवढं घेतलंय ना, आता मालकाला उठवलं पाहिजे, नाही तर दुसरा त्याचा फायदा घेईल. जाता जाता उठवलं महाराज, पण त्या मालकाने त्याला पकडलं. कोणाला? कमालाला पकडलं. कमालाचे पाय पकडलेले आहेत आणि इकडं कबीर महाराज ओढतायत. महाराज कबीर महाराजांना कमालाने सांगितलं, बाबा चिंता करू नका, माझं मस्तक छाटून न्या, पण वारकऱ्याला जेवू घाला. हृदयी कळवळा वैष्णवांचा. महाराज सांगतात, तुळशीची माळ परिधान करा, गोपीचंदनाचा टिळा लावा. दरवाजात एखादा वारकरी, एखादा साधक, एखादा वैष्णव तुमच्याकडे आला ना, तर त्याची सेवा करा. आमच्याकडे जर एखादा वैष्णव आला ना, आपण म्हणतो, का रे धडधाकड दिसतो, कमवता येत नाही का, कुठं काम करता येत नाही का, बोलतो की नाही आपण. देता आलं तर द्या, पण त्याचा अवमान, त्याचा अपमान करू नका. विठाला विठाला. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आणखी काय देवाला आवडतो? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. महाराज सांगतात, आषाढी आणि कार्तिकी या दोन वाऱ्या भगवान परमात्म्याला आवडतात, म्हणजे बाकीच्या नाही असं नाही. कारण कार्तिकीला भगवान परमात्मा उठतायत आणि आषाढीला परमात्मा झोपतायत. देवशयन एकादशी आता सगळे आपण गेलतो ना पंढरपुरात, देवाला झोपवून परत आलो. आता कार्तिकीला आपण जाऊ ना देवाला उठवण्याकरता. मग जेव्हा झोपतो ना तेव्हा आपण तिथं असलो पाहिजे, आणि जेव्हा जागा होणार आहे तेव्हा आपण त्याच्या पुढे असलो पाहिजे. म्हणून आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंगा. पांडुरंगाने हे आम्हाला सांगितलं, दोन गोष्टी कधी विसरू नका, आषाढी आणि कार्तिकी. ही परमात्म्याला आवडणारी साधना आहेत. असा 3 चरणाचा धावता भाव आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. एक वेळ मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन, हाताने टाळी, मुखाने देवाचं भजन करा. तुळसी माळ
तुळसी माळ गळा गोपी चंदन तो देवा परा तुळसी माळ हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवांचा तुळसी माळ गळा गोपी चंदन लीला तुळसी माळ गोपी चंदन आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही एका जनार्दनी ऐसा ज्याचा नियम तो देवा परम पूज्य जगी तो देवा परम पूज्य जगी कोण नामाचा उच्चार रात्रंदिवस तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा तो देवा परम पूज्य जगी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तो देवा परम पूज्य जगी आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आवडे देवासी तो ऐका प्रकार आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही आवडे देवासी तो ऐका प्रकार दोन्ही पद्धतीने याचा विचार मांडता येईल जास्त विषय या ठिकाणी मी लांबवत नाही पहिला दिवस असल्यामुळे थोडासा ओव्हर टाईम केला म्हणजे उद्याच्याला रेग्युलर आपली कीर्तनं 9 ते 11 याच वेळेत संपतील पण थोडा उशिरा कीर्तन सुरू झाला आणि माझ्या तत्वात ते बसत नाही जर लेट झाला तर थोडंसं मी लेट करतो बरं का एक 15-20 मिनटं तुमची जास्त घेतली क्षमा मागतो दूरवरून मंडळी आलेत कालवार गावातून असतील खारबावमधून असतील कारिवली असतील इतर सर्वच परिसरातून महाराज या पंचक्रोशीतून बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे जगन्नाथ दादा असतील जनार्दन दादा असतील आमचे हरिभक्त परायण सुनील महाराज आहेत दहीभाते महाराज आहेत संतोष महाराज आहेत आमचे विशाल दादा या ठिकाणी आहेत आमचे सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आमचे नवीन कीर्तनकार या ठिकाणी तयार होत आहेत विकास महाराज आहेत आधी करून ही सर्वच गुणीजन मंडळी आमचे वडू नवघरचे दादा सुद्धा उपस्थित आहेत पेटीची साथ आम्हाला ज्यांनी प्राप्त करून दिली ते आमचे या परिसरातले भजन सम्राट प्रेमनाथ दादा या ठिकाणी विण्याची साथ देण्याकरता आमच्याच परिसरातले बाबा आहेत आधी करून आपण सगळेच जण या ठिकाणी मोठ्या आवडीने या कीर्तनाकरता उपस्थित झालात मी सगळ्यांचे नाम उल्लेख काय करणं मला शक्य नाही आता वेळही खूप झाला आहे पण या ठिकाणी विशेष आणखीन 2 नावं म्हणजे या परिसरामध्ये
एक पकवाज वाजवण्याची कमतरता होती आणि ती कमतरता ज्यांनी भरून काढली फार कमी वेळेमध्ये आमचे हरिभक्त परायण आमचे मित्र तेजेश महाराज मडवी यांनी ती या परिसराची ती पोकळी भरून काढली, म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि त्यांच्या त्याच तोडीचा एक शिष्य त्यांनी आपल्या गावातला मुलगा तयार केला, आमचे शिवम पाटील. मी त्यांना म्हटलं मगाशी पण म्हणजे वेळोवेळा म्हणत आलो की आम्हाला पाटील आता म्हणायला लावू नका, आणि आजचा अभंग खऱ्या अर्थाने त्याच्याकरताच होता. सगळ्या महाराज मंडळीला आम्ही महाराज म्हणतो, पण शिवम माझ्या कीर्तनात नेहमी वाजवायला असतो. म्हणजे आता तेजेश महाराज आमच्याकडे फार कमी असतात, पण शिवम प्रत्येकाला. मी म्हटलं आता पाटील मला बोलता येत नाही, आता सगळ्यांना महाराज बोलतो आणि तू एकटाच पाटील आहे. आता मी त्यांनाही विनंती करीन, कोणा त्यांच्या मातोश्रीला, की तुमच्या पोटी एक आलेलं रत्न आहे महाराज. आपल्या गावात एक वरदान प्राप्त झालेलं आहे. या परिसरातलं महाराज एक नावलौकिक करणा तालुक्यामध्ये ज्यांचं नाव आहे शिवम पाटील. आपण सुद्धा या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे पाईक बनून आपण ही धुरा सांभाळावी आणि पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये त्यांच्या आईने आणि शिवमने सुद्धा घालावी, एवढी माझी इच्छा आहे. ती आता तुम्ही कधी पूर्णत्वाकडे नेता ते तुम्हाला ठरवा. पण या ठिकाणी मी खरंच त्यांना विनंती करेन की अशी मुलं जन्माला येणं सोपी नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणजे माय बाप तर धन्यता आहेत, पण पांडुरंगाला सुद्धा अशा मुलांचा काय होतो, अभिमान वाटतो महाराज, गर्व वाटतो. आणि अशी मुलं या ठिकाणी या गावामध्ये आहेत. आपण सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद. आपण इथं बसून जे कीर्तन आपण श्रवण करतो, पण ज्यांना शक्य नाही त्यांना सुद्धा घरी बसल्या हे कीर्तन ऐकू शकतात. ते ही सुद्धा व्यवस्था ज्यांनी करून दिली आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. विणेकरी बाबा असतील, इथं बसलेले सगळ्याच मंडळींना मनापासून धन्यवाद देते. बाहेर बसलेली मंडळी आहेत त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. खुर्चीवर बसून ज्यांनी ऐकलं त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. स्टेजवर बसून ज्यांनी कीर्तन ऐकलं त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. घरी बसून ज्यांनी कीर्तन ऐकलं त्यांना धन्यवाद. झोपून ऐकलं त्यांना साष्टांग दंडवत करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली. तुका